नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मित्रमंडळी सर्वांना माझा नमस्कार. बघा, प्रत्येक रविवारी ना आपण एक स्टोरी ऐकतो आणि मनाच्या श्लोकामधील एक श्लोक ऐकतो. अशा 7 स्टोरी आणि 7 श्लोक झालेले आहेत मनाचे, आणि ते तुम्हाला बऱ्यापैकी आवडत आहे ते असं दिसतंय. आवडीनं पालकही ऐकतायत, मित्रमंडळी ऐकतायत, बरेचशा कमेंट्स येत आहेत. त्यामुळं ठीक आहे, सर्व व्यवस्थित तुम्ही ऐकताय असं दिसतंय. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. म्हणजे स्टोरी तर मी आज तुम्हाला पाठवणारच आहे, स्टोरी तरी ऐकायची, पण मनाच्या श्लोकाऐवजी मी एक वेगळा विषय आज तुमच्या समोर मांडायची माझीच इच्छा झाली. कारण आता बराच दिवस झाले, बरेच दिवस, 5-6 महिने झाले, 7 महिने झाले, आपण सर्वजण घरात आहोत. घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत या करोनाच्या महामारीमुळं. अशी महामारी जेव्हा येते किंवा असे आजार जेव्हा येतात तेव्हा आपल्या हातात आपण हतबल झालेली माणसं पाहिली आहे की नाही. म्हणजे आपण सुद्धा हतबल झालो, काही करू शकलो नाही. फार मोठी ताकद जगानं लावून पाहिली या करोनासाठी, आणि ही ताकद अपुरी पडलेली दिसली. म्हणजे आपण सारे जग या रोगापुढे, या आजारापुढे हतबल झालेलं आपण पाहिलं. मग अशा वेळेला प्रश्न काय उरतो माहिती आहे की आपल्या हातात काही गोष्टी आहेत का, त्या आपण केल्या पाहिजेत का, त्या आपण सांभाळल्या पाहिजेत का. बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या सिरियस असतात ना त्या सुद्धा लाईटली घेतो आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्याला भोगायला लागतो. मग असं होऊ नये म्हणून आपल्या हातात ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी तरी किमान आपण केल्या पाहिजेत. म्हणून एक वेगळा विषय आज तुमच्या समोर मांडायचं मी ठरवलेला आहे. तुम्हाला सर्वांना तो आवडेल. तुम्ही अभ्यास करता करता या गोष्टी सुद्धा थोड्याशा देणं गरजेचं आहे. म्हणून एक 5-10 मिनिटाचा एक व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी पाठवावा असं विचार केला. त्याचा पालकांनाही, मित्रमंडळींनाही, शिक्षकांनाही, संचालकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही असा सर्वांगीण त्यांचा उपयोग होतो आणि होईल. सर्वजण आवडीनं म्हणजे अनेक विषय तुम्ही पाठीमागेही पाहिलं. आयुष्य जगावं कसं होतं, वाचन कसं करावं, अभ्यास कसा करावा. नंतर आपण एक झूमवरती सुद्धा लेक्चर घेतलेलं होतं की स्मरणात कसं ठेवावं, त्यासाठी काय काय ट्रिक्स होत्या. अशा अनेक विषयावरती आपण बोललेलो आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेबद्दल. म्हणजे आपल्या सर्वांची शारीरिक क्षमता ना कशी असते, ती एकसारखी असते का, ती एकसारखी का नसते, त्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे त्याला प्रतिकारक क्षमता असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? प्रतिकारक क्षमता. बघा, आजार होऊ नये किंवा जर एखादा आजार झाला, आपल्याकडे अशी एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे उपचारापेक्षा ना प्रतिबंध कधीही चांगला असतो. म्हणजे आजार झाल्यानंतर त्यावरती उपचार करत बसण्यापेक्षा अगोदर तो आजारच होऊ नये याची घेतलेली जी काळजी असते ना त्याला प्रतिबंध असं म्हणतात. म्हणजे आजार होऊ नये म्हणून आपल्याला काही करता येतं का? आपल्या हातात अनेक गोष्टी असतात, त्या हाताबाहेर फक्त जाऊ द्यायच्या नसतात, त्या वेळेत आपण केल्या पाहिजेत. आणि म्हणून या व्हिडिओचं प्रयोजन आहे. विद्यार्थ्यांनी तरी नीट लक्ष देऊन ऐकायचं आणि एक एक गोष्ट मी सांगतो तशी करायची. आपले पालक, विद्यार्थी, आम्ही सुद्धा त्या गोष्टी साऱ्या करत असतो. तर आजार होऊ न देणं आणि एखादा झालेला जो आजार आहे ना तो विकोपाला जाऊ न देणं, अशा 2 गोष्टी असतात. आणि म्हणून त्यासाठी शरीरामध्ये ना, आपल्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये, जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य, त्याच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये अहोरात्र काम करणाऱ्या ज्या काही इंद्रिय संस्था असतात त्यांना अवयव संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे या इंद्रिय संस्थांना काम करत असतात. त्यासाठी म्हणजे आपल्या शरीराची एक प्रतिकारक क्षमता त्यांना निर्माण करायची असते, आणि ती क्षमता जास्तीत जास्त निर्माण व्हावी यासाठी अहोरात्र या इंद्रिय संस्था कार्यरत असतात. त्याला प्रतिकारक क्षमता असं म्हणतात. त्या इंद्रिय संस्था कार्यरत आहेत म्हणून आपल्या शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता तयार होत असते. बघा, प्रतिकारक क्षमता जे असतात ना त्या 2 प्रकारच्या असतात. एक असते गुणसूत्र किंवा अनुवंशिकतेतून आलेली, आणि बऱ्याच वेळेला ती निसर्गतः जन्मताच आपल्याला मिळालेली असते. बऱ्याच वेळेला ती स्ट्रॉंग असते, म्हणजे चांगली असते. अनुवंशिकतेनंच आपल्याला ते सारं मिळालेलं असतं, जन्मताच ते आपल्याला मिळालेलं असतं.
चांगल्या गुणसूत्रामुळे मिळालेलं असतं, चांगल्या अनुवंशिकतेमुळे मिळालेलं असतं. आणि मग बऱ्याच वेळेला या निसर्गताच किंवा जन्मताच मिळालेल्या ह्या ज्या प्रतिकारक क्षमता असतात प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या असतात. नंतर ती स्ट्रॉंग राखणं हा जो घटक असतो ना तो आपल्या हातात असतो. जरी अनुवंशिकतेने मिळालं आपल्याला किंवा जरी आपल्याला गुणसूत्रांच्यामुळे आपल्यामध्ये आलं, प्रतिकारक क्षमता जर आपली कमालीची म्हणजे मोठी असली तरी ती पुढे टिकवून ठेवणं हे काही अनुवंशिकतेचं लक्षण नसतं ना. टिकवून ठेवणं ते आपल्या हातात आहे, आपल्या हातातली गोष्ट आहे स्ट्रॉंग ठेवणं. नंतर ती स्ट्रॉंग राखणं, तिला बळकट करणं, तिला बळकटी देणं आपल्याच हातात असतं. आणि त्यासाठी ना जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याकडून करायला पाहिजे असतात, म्हणजे आपण केले पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होतं माहितीये का, की आपण बऱ्याच गोष्टी ना ऐकतो त्यावेळेला आपल्याला पटतात आणि मग काही 1-2 दिवस गेले, 4 तास गेले, 2 तास गेले की आपण ते विसरून जातो. तेवढी सिरियसली आपण घेत नाही. पण आता गरज आलेली आहे, गरज आहे त्याची. म्हणजे अगदी आपल्याच घराच्या उंबऱ्यापर्यंत संकट आली पाहिजे तसं काही नाही. आपल्याकडे एक दुसरी म्हण आहे, ती सांगतो तुम्हाला, पुढच्याच ठेच मागचाच आहे. म्हणजे असं काही नाही की ते संकट म्हणजे मलाच ठेच लागली पाहिजे असं काही नाही, संकट माझ्यावरच आलं पाहिजे असं काही नाही. आपण हे जगात जे पाहतोय ना त्यावरून सुद्धा आपल्या ही संकट जे आहेत आपल्यावरती येणारी ती संकट गंभीर स्वरूपाची आहेत एवढं तरी आपल्याला कळालं पाहिजे. समजलं. आणि ही जी आपली इम्युनिटी पॉवर, ज्याला प्रतिकारक क्षमता जे आपण म्हणतो, ती प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग करण्यासाठी ना फार गुंतागुंतीची ही सिस्टम असते आपल्या शरीरात प्रतिकारता निर्माण करणारी. आणि ते स्ट्रॉंग करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. शरीरातले सर्व अवयव आणि सर्व प्रकारच्या ज्या पेशी असतात आणि त्या सगळ्या प्रकारच्या पेशी आणि अवयव हे या प्रक्रियेमध्ये एकमेकाशी समन्वय साधत असतात. ही गोष्ट ध्यानात घ्या. साऱ्या इंद्रिय संस्था, जवळजवळ 11 इंद्रिय संस्था आपल्या शरीरामध्ये एकाच वेळेला समन्वय साधून कार्य करत असताना आपण पाहतो. आणि मग समन्वय साधणं म्हणजे काय, की एकमेकाला सहकार्य करणं, एकमेकाला सहकार्य करून त्याचंही कार्य कसं चालेल, आपलंही कार्य त्याच्या सहकार्यानं कसं चालेल, अशी भावना प्रत्येक अवयवामध्ये आणि प्रत्येक पेशीमध्ये असते. आणि शरीरातले सर्व अवयव, सर्व पेशी या सगळ्या या प्रक्रियेमध्ये एकमेकाशी समन्वय साधून सहकार्य करीत असतात. आणि तरी सुद्धा आता बघा, अनुवंशिकतेने मिळणारी प्रतिकार क्षमता आणि एखादी लस किंवा औषध घेतल्यानंतरची तयार झालेली जी प्रतिकारता आहे, या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या असतात. समजते ना तुम्हाला. अनुवंशिकतेने मिळालेली जी प्रतिकार क्षमता असते ती वेगळी, आणि आपण एखादं औषध तयार झालं, लस तयार झाली आणि ती घेतली तर ती वेगळी असते. म्हणजे दोन वेगवेगळ्या घटना किंवा वेगवेगळे हे घटक आहेत. समजते तुम्हाला. आपण स्वतः काय प्रयत्न करू शकतो त्यासाठी, ही अनुवंशिकतेने मिळालेली जी प्रतिकारता आहे, आपली प्रतिकार क्षमता जी आहे, ती प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला एवढं तरी समजलं की प्रतिकार क्षमता अत्यंत गरजेची आहे. ही आपल्याला गरज भरून काढली पाहिजे, आपली गरज आहे ती. प्रतिकार क्षमता कशी वाढवावी ती खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते आणि ती आज आपण थोडीशी समजून घेणार आहोत. शरीरातले सर्व अवयव आणि वेगवेगळ्या पेशी मिळून एकमेकांना सहकार्य करून या पद्धतीची ही जी प्रतिकार क्षमता आहे ती प्रतिकार क्षमता तयार करण्याच्या या उदात्त अशा कार्यामध्ये भाग घेत असतात. आणि ती सिस्टम म्हणजे ती जी संस्था आहे किंवा त्या ज्या पेशी आहेत त्या पेशी आपल्याला कोणत्या पद्धतीचं काम करतात आणि कशा पद्धतीनं काम यांचं चालू असतं याचं थोडंसं तरी ज्ञान असणं फारच गरजेचं आहे, बरं का. तर अशा पद्धतीनं या ज्या संस्था आहेत त्या संस्था आपण कार्य करताना पाहत असतो. तरी सुद्धा म्हणजे असं असलं तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये महत्वाचं कार्य बजावण्यासाठी, तुमच्या शरीर आहे ना त्यामध्ये महत्वाचं कार्य बजावण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढवणारी जी सिस्टम आहे, जी संस्था आहे, तिला पांढरी पेशी किंवा पांढऱ्या पेशी, ज्या पेशी असतात ना आपली प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या, त्याला व्हाईट ब्लड सेल असं म्हणतात. समजलं. पांढऱ्या पेशी असं म्हणतात किंवा त्याला दुसरं एक नाव आहे सैनिकी पेशी. आता या ज्या पेशी असतात ना त्यातल्या काही पेशी अशा असतात की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. त्यातली एक मी तुम्हाला सांगितली. काही पेशी अशा असतात की त्या फक्त स्मरणात ठेवत असतात, म्हणजे प्रतिकार क्षमता कशी वाढवावी, त्याचं मेकॅनिझम काय आहे, अशा पद्धतीचा रोग झाला तर कोणत्या पद्धतीची प्रतिकारता तयार करावी लागते, त्याला मेमरी सेल्स असं म्हणतात. या मेमरी सेल्स एकीकडे काम करत असतात. सैनिकी पेशी तर असतात, त्याला पांढऱ्या पेशी असं म्हणायचं. समजलं. काय म्हणायचं त्याला?
पांढऱ्या पेशी. लक्षात राहील बाळांनो. तर ह्या पांढऱ्या पेशी जे असतात ना, त्या पेशी अशा पद्धतीने वाढत असताना आपण पाहतो. तर काही पेशी जे असतात ना, ते सैनिकी पेशी म्हणून काम करत असतात, काही मेमरी पेशी म्हणून काम करत असतात. म्हणजे काय माहिती आहे, एखादं जर इन्फेक्शन झालं तर ते त्या लक्षात ठेवतात, मेमरीत ठेवतात की काय करायचं आहे, त्याच्याशी फाईट करण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी असते शरीराची, ती स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं तयार केली जाते आणि ती लक्षात कशी ठेवली जाते, याचं उत्तम शिक्षण असणाऱ्या या मेमरी सेल्स असतात. कोणत्या सेल्स असतात? या मेमरी सेल्स असतात. त्याला मेमरी सेल्स असं म्हणून ओळखलं जातं. लक्षात राहील. ही स्ट्रॅटेजी मेमरी सेल ठरवतात. काही पेशी असतात ना, ती आपली प्रतिकारता तयार करण्यासाठी, त्याला इम्युनोग्लोबिन असं म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातलेच काही पेशी इम्युनोग्लोबिन नावाचं एक विकर संप्रेरक तयार करत असतात. आता तयार झालेलं हे जे विकर असतं ना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी मी तुम्हाला सांगितल्या. एक मेमरी सेल असते, नंतर ही इम्युनोग्लोबिन तयार करणारी एक सेल असते, नंतर मदतनीस पेशी सुद्धा असतात, काही मदत करत असतात, काही मारक पेशी असतात. मारक पेशी म्हणजे कळतं की नाही तुम्हाला, म्हणजे वेगवेगळे जीव जंतू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांना मारण्याचं काम करत असतात. अशा वेगवेगळ्या पेशी वेगवेगळ्या स्तरावरती आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांच्या सानिध्यात, वेगवेगळ्या अवयवांच्या सहाय्यानं, सहकार्यानं हे काम करताना दिसतात. समजलं. आता काही ना मायक्रोफाईट्स सारख्या ज्या पेशी असतात, त्या पेशी इन्फेक्शन गिळंकृत करतात. म्हणजे इन्फेक्शन झालं ना एखाद्या रोगाचं, किंवा आपल्या शरीरात जर असे जंतू गेले तर हे इन्फेक्शन गिळंकृत करण्याचं ही काम करतात. ही सगळी इम्युनिटी सिस्टम जी आहे त्यावर डायरेक्ट प्रभाव टाकणाऱ्या या साऱ्या पेशी आहेत. इम्युनिटी सिस्टमवरती डायरेक्ट प्रभाव त्यांचा पडतो. आता हा प्रभाव जो पडतो, समजलं तुम्हाला. एक पेशी अशी असते, मायक्रोफाईट्स अशा या पेशीचं जे नाव आहे, ते काय करतात, या पेशी इन्फेक्शन जे असतं ना, ते इन्फेक्शनच गिळंकृत करतात. मग त्यावरती काही उपाय असतात का? त्या प्रभाव टाकणाऱ्या पेशी ज्या आहेत किंवा मारक पेशी ज्या आहेत, शरीराला हानिकारक पेशी आहेत, त्या पेशी आपण काय करू शकतो? काढून टाकू शकतो का? अशा पद्धतीनं आपण थोडासा विचार करूया. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, ज्या गोष्टी आपण करू शकतो, ज्या गोष्टी आपल्या इम्युनिटीवरती, प्रतिकार क्षमतेवरती प्रभाव टाकणार आहेत, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कोणकोणत्या गोष्टी आहेत अशा? व्यायाम आहे, आहार आहे, चांगले विचार आहेत, झोप आहे, ताणतणाव आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी ना त्या प्रतिकार क्षमतेवरती डायरेक्ट प्रभाव टाकत असतात. काय करत असतात? डायरेक्ट प्रभाव टाकत असतात. शरीरामध्ये कोणत्याही पेशीप्रमाणे प्रतिकारक पेशी ज्या असतात त्या काम करत असतात. इतर पेशी आहेत ना, तशाच त्या प्रतिकार क्षमता निर्माण करणाऱ्या पेशी सुद्धा काम करताना आपल्याला दिसतात. आणि त्या सुद्धा म्हणजे प्रतिकार क्षमता तयार करणाऱ्या पेशी सुद्धा प्रोटीन पासून बनलेल्या असतात. कशापासून बनलेल्या असतात? प्रोटीन्स. आता ही जी प्रोटीन्स आहेत ना, ती कुठून मिळतात रे आपल्याला? सांगा बघू. ती प्रोटीन मिळतात आपण दररोज जो आहार घेतो ना, त्या आहारातून. या वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये म्हणजे तुम्हाला उत्तम क्वालिटीचं ती जी सेल असते ना, जी सेल प्रतिकार क्षमता निर्माण करते, ती प्रोटीनची बनलेली असते आणि त्याचं आउटर मेम्ब्रेन असतं, ते प्रथिनांचं बनलेलं असतं बरं का. ती प्रथिनापासूनच बनलेली असते. म्हणजे थोडक्यात काय, तर बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याच पेशी ज्या असतात आपल्या शरीरातल्या, त्या प्रथिनापासून बनलेल्या असतात. त्याला मेम्ब्रेन असते, ती फॅटची असते, अशी त्याची रचना असते. ती थोडीशी आपण लक्षात घेतली पाहिजे. तर यातली प्रतिकारक क्षमता तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत, त्या पेशीबद्दल आपण पाहतोय. त्या प्रोटीनच्या जर बनलेल्या आहेत तर ते प्रोटीन उत्तम दर्जाचं असावं. उत्तम दर्जाचं प्रथिन तयार करणं आपल्या शरीरामध्ये हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्याचबरोबर काय असतं माहिती आहे? गुड फॅट्स, गुड प्रोटीन अँड गुड फॅट्स, हे दोन घटक अत्यंत महत्वाचे असतात. ते गुड प्रोटीन्स तयार करणारा आहार आपण शरीरामध्ये घेतला पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. समजलं. अशी जेव्हा महामारी येते किंवा विचित्र आजार येतात, ज्याच्यावरती काही हतबल झालो आपण, सारी मानव जात सारी हतबल झाली. समजलं. विकसित, अविकसित, विकसनशील सारे देश हतबल झाले. मग अशा वेळेला आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. मग आपण प्रोटीनयुक्त आहार, ज्याला गुड प्रोटीन्स म्हणतात, गुड फॅट्स म्हणतात, तो आहार कसा जाईल? कोणकोणत्या आहारातून आपल्याला गुड प्रोटीन्स मिळतात, ज्यामध्ये प्रतिकार क्षमता आहे आणि सहज मिळणारे अंडा आहे, मांस आहे, चिकन आहे, नंतर मटण आहे, पनीर आहे, चीज आहे, यामधून दूध आहे, फळं आहेत, भाजीपाला आहे, यामधून आपल्याला ही गुड प्रोटीन्स मिळत असतात. आणि गुड फॅट्स जे आहेत,
उत्तम प्रतीचं प्रोटीन आणि उत्तम प्रतीचं स्निग्ध हे आपल्याला तुपामधून, लोण्यामधून, खोबरेल तेलामधून, पाया सुपामधून हे उत्तम प्रकारचं फॅट्स आपल्याला मिळत असतं. आणि ते आपण काय केलं पाहिजे, यातून गुड फॅट्स, गुड प्रोटीन्स जर आपल्याला मिळत असतील तर ते आपल्या अशा वेळेला जेव्हा एखादा आजार होतो, एखादी अशी साथ येते, तेव्हा एक गुड प्रोटीन्स, गुड फॅट्स तयार केले की ते प्रोटीन आणि फॅट्स मिळून मग अशा पेशी तयार करतात आपल्या शरीरामध्ये ज्या प्रतिकारक क्षमतेला तारतात, म्हणजे आपली प्रतिकारक क्षमता वाढवतात. मग प्रतिकारक क्षमता एक घटक झाला आहार. म्हणजे आहाराच्या दृष्टीनं आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आहाराबरोबर तुम्ही उत्तम पद्धतीची झोप घेतली पाहिजे. बघा, आहारामध्ये पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. बरीच मुलं ना पालेभाज्या खात नाहीत. छोटं मोठं एखादं तरी फळ, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, छोटं मोठं दररोज छोटं मोठं एक फळ, छोटं असू दे भले, एक फळ आपण खाल्लं पाहिजे. भाजीपाला, फळं याला आपण थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे आपल्या जीवनात. या आहाराबरोबर तुम्ही कसं झोपतात, तुम्ही किती वेळ झोपतात, तुम्हाला झोप लागते का, त्यावर सुद्धा प्रतिकारक क्षमता निर्माण करणं ही प्रक्रिया होत असते. साधारणतः 8.5 ते 9 तासाची जी झोप असते ना, ती झोप सर्वसाधारण म्हणजे अतिशय काय म्हणतो आपण सुरळीतपणे हे सारं प्रतिकारक क्षमता निर्माण करणं, आपलं जनजीवन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुरे असते. 8.5 ते 9 तासाची झोप. बऱ्याच वेळेला जी काम करणारी माणसं असतात ना, ती 7 तासाची झोप घेतात, ती सफिशियंट असते. कामाच्या प्रकारावरती, म्हणजे काम कशा पद्धतीचं आहे त्या प्रकारावरती या झोपेचे असतं. पण सर्वसाधारण, आणि झोप सुद्धा कशी पाहिजे, लहान मुलं कशी झोपतात बघितलं तुम्ही, लहान मुलं कशी झोपतात, झोपली की झोपली, त्यांना काही टेन्शन नाही, निवांत पाहिजे. म्हणजे मोठ्या माणसांनी सुद्धा ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आपण ना दचकून उठतो, आपल्याला स्वप्न पडतात, आता पुढे काय होईल याची चिंता असते, आणि मग अशा वेळेला ना आपण अगदी खचून गेलेलो असतो, झोप लागत नाही. पण ऍक्च्युली ही झोप ना तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी फार गरजेची असते. ती 8-9 तासाची, 7 तासाची झोप तुम्हाला असली पाहिजे. 7 तासाच्या वर त्यापेक्षा कमी असता कामा नये. झोप लहान मुलासारखी, म्हणजे पडलं ना पडलं, काही टेन्शन नाही, काय नाही, चिंता करून प्रश्न सुटत नाहीत, विचार करून प्रश्न सुटतात. आणि विचार करण्यासाठी आवश्यक आहेत ही प्रोटीन्स, फॅट्स, वेगवेगळ्या पेशी, सेल्स, अवयव, आपली सिस्टम चांगली असणं, हे सारं, रक्तपुरवठा चांगला असणं, हे सारं गरजेचं आहे. चांगला विचार करायचा आहे तर चांगले सारं पाहिजे, म्हणजे प्रथिनं चांगली पाहिजेत, आहार चांगला पाहिजे, संतुलित आहार म्हणायचं त्याला. ओके. आणि म्हणून जे लोक रात्री अपरात्री जागतात ना, ते साधारणतः किंवा नीट झोपत नाही, त्यांना झोप लागत नाही, अशा ज्या शंका असतात, किंवा अशी जी माणसांची हे असते, रीत असते झोपण्याची, किंवा अपरात्री जागायचं, दिवसा मग काम करत बसायचं, मग आजाराला अशी माणसं जास्त बळी पडत असतात. म्हणजे उत्तम झोप असणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाची गोष्ट बघा, शरीराला जर तुम्ही वापरच केला नाही एखाद्या गोष्टीला, कोणतीही गोष्ट असू दे, तर त्या अवयवाला रिजिडिटी येते. रिजिडिटी म्हणजे काय माहिती आहे का, समजा हा माझा हात आहे, आता बघताय तुम्ही, मी जर असाच ठेवला ना, असाच, तर यापेक्षा माझ्या ना रिजिड, पुन्हा मला असं करणं, एक वर्षभर मी असंच धरला हात, समजा, कधी कधी बघा हात फ्रॅक्चर झाला की बांधतात, आणि पुन्हा तू ताट करणं ना फार मुश्किल होतं, कारण या पेशी ना साऱ्या रिजिड होतात, कारण त्यांची हालचाल नाही, त्यांचा वापर नाही, असं होतं बरं का. व्यायामानं शरीराची, म्हणजे स्ट्रेंथ, स्ट्रेचिंग व्यायाम, कार्डिओ म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज, फ्लेक्झिबिलिटीसाठी वेगवेगळे एक्सरसाइज असतात, योगा असतो, किंवा अजून काही महत्वाचे मैदानी व्यायाम असतात, पळणं असतं, जॉगिंग असतं, चालणं असतं, नंतर पोहणं असतं, सायकलिंग हा एक महत्वाचा प्रकार आहे. असे विविध व्यायाम प्रकार आहेत बरं का. ते व्यायाम प्रकार, आपण हे सगळे व्यायाम प्रकार तुमचं शरीर कणखर बनवणार, कसदार बनवणार, टणक बनवणार, आणि प्रतिकारक क्षमता जी आहे ती प्रतिकारक क्षमता निर्माण करण्यास भाग पाडणार. ही लस वगैरे ही तात्पुरतं असतं बरं का. म्हणजे या लसी वगैरे औषधं तयार करत असतील कदाचित, पण हे ह्या ज्या गोष्टी आहेत साऱ्या, हे आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे थोडंसं एक्सरसाइज कर म्हणून. त्या आपले आईवडील हे आपले ॲसेट आहे बाळांनो. ॲसेट हा शब्द वापरू नये, पण आई वडील हेच आपलं सर्वस्व आहे, जीवन आहे ते सुद्धा आपल्या बरोबरीनं व्यवस्थित आहार आणि आपल्या व्यायाम आणि झोप घेणारे असले पाहिजेत. मग सुख, शांती, समृद्धी, आनंद घरामध्ये नांदतो. समजलं. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. हे सगळे मी सांगितलेले व्यायाम प्रकार आहेत ना, ते प्रतिकार क्षमता निर्माण करणारे. पण गंमत काय आहे माहिती आहे, आपण काय करतो माहिती आहे,
व्यायाम, आता मी सांगितलं समजा तुम्हाला व्यायाम करायचा म्हणून, व्यायामाचं महत्व काय तुम्हाला माहित नाही याचं थोडीच असतं, हे की नाही? सारं माहित असतं तुम्हाला, व्यायामाचे सारे प्रकार माहिती आहेत, व्यायाम सांगणारी माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत, तुम्हाला ते वेळोवेळी सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि व्यायाम करण्याकडे आपला फार कंटाळा, आळस या गोष्टी आहेत ना, म्हणजे आळसासारख्या गोष्टी आहेत, षडरिपू आहेत ना, तर हे दोष आपल्यामध्ये इतके शिरलेले आहेत, ते आपल्याला अशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच घेऊ देत नाही. असं म्हटलं त्याला पूरक. आणि काय होतं माहितीये का, की बऱ्याच वेळेला पूरक गोष्टी जी असतात ना, व्यायाम करायचा जीव तोडून आपण व्यायाम केला, बरीच माणसं असं त्यांच्या बाबतीत असं होतं की जीव तोडून व्यायाम करत असतात, पण आहार घेण्यास कमी पडतात ना, तुम्ही काही खातच नाही. मग काय होतं माहितीये, तुमची रिकव्हरी व्हायला वेळ लागतो, हवी ती रिकव्हरी होत नाही. मग आता ताईपणानं उगीच व्यायाम करत बसायचं. तुमच्या प्रतिकारतेमध्ये नुसता व्यायाम करणं हा अडथळा सुद्धा मग होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे, तिन्ही गोष्टींचा समन्वय साधला पाहिजे. एक आहे व्यायाम, दुसरा आहे आहार, आणि तिसरी आहे झोप. समजलं? या तीन गोष्टीचा जर तुम्ही थोडासा बॅलन्स साधला, सुंदरसा बॅलन्स साधला, की मग तुम्हाला या तिन्ही गोष्टीतून एक प्रतिकार क्षमता तयार होईल. आता ताईपणानं काही करायचं नाही. आणि म्हणून नीट खाणं, नीट व्यायाम करणं, नीट झोप घेणं, या सगळ्यांचा प्रभाव प्रतिकार क्षमतेवरती आणि त्या संस्थेवरती, त्या पेशींवर पडत असतो. या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, व्यायाम असू दे, झोप असू दे, आहार असू दे, या तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत बळानं. समजलं? सर्वांना, मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हे करता येण्यासारख्या, त्या सहज करता येणार, तुमच्या हातात आहे. ते औषध येणं तुमच्या हातात नाही, लस येणं तुमच्या हातात नाही. ते कधी येईल ते येईल, ते आपल्या शरीराला लागू होईल नाही होईल, आपल्यापर्यंत पोहोचेल अजून वर्ष 2 वर्ष. म्हणून मी तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी सांगतोय, हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नीट खाणं, नीट व्यायाम करणं, नीट झोप घेणं. आता या सगळ्यांचा तुमचा प्रतिकार क्षमता वाढण्यावर परिणाम होणार. या सगळ्या गोष्टीला तुम्हाला काय करणार, सर्व हातात असणाऱ्या आणि येण्यासारख्या आहेत, तुमच्या हातातल्या आहेत त्या गोष्टी. अजून अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ना एक व्यवस्थापन कशाचं असलं पाहिजे माहितीये, त्याला ट्रेस असं म्हणतात. ट्रेस, ताण तणावाचं एक व्यवस्थापन असतं. म्हणजे हे जर मी सांगितलं ना, मी सांगणं सोपं आहे सर, पण तरी ना ही मोठी माणसं असतात ना, विद्यार्थ्यांच्या बाबतीत थोडासा ताण अभ्यासाचाच असतो, पण ही मोठी माणसं असतात ना घरात वावरणारी, त्यांचं जे ताणतणाव असतात ना, ते कमालीचे असतात, टोकाचे असतात. चिंता असते, ताण घेणं किंवा ताण येणं ही गोष्ट प्रतिकार क्षमतेमध्ये सर्वात आपल्या हार्मोन्सवरती डायरेक्ट प्रभाव टाकणारे. आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार व्हावे लागतात, त्याला संप्रेरक विकर असं म्हणतात. हे जे हार्मोन्स आहेत ना, त्याच्यावरती डायरेक्ट प्रभाव टाकत असते ही गोष्ट. कोणती गोष्ट? ताण, चिंता. आणि म्हणून ताण व्यवस्थापन महत्वाचं, अत्यंत महत्वाचं असतं. आता ताण व्यवस्थापन करायचं, त्यासाठी काय केलं पाहिजे बघा, मेडिटेशन केलं पाहिजे,